नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। तुझ्या फिरतीचा हा इंचू मला चावला या फॅन्टसी सिनेमातील गाण्याचे शब्द ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे अभिनीत आरपार सिनेमा पाहताना डोक्यात फेर धरतात। कारण हा सिनेमा म्हणजे प्रेमाचाच विंचू, डंख मारतो आणि त्याचं विषही नसानसात भिनलं जातं। हेच सूत्र संगीतकारानं सिनेमात निर्णायक क्षणी वापरलं देखील आहे। गौरव पत्की दिग्दर्शित आरपार ही सरळसोट प्रेमकथा नाही, ही कथा आहे प्रेमाच्या वेडेपणाची, टोकाच्या भावना दाखवणाऱ्या अमर आणि प्राची या दोन तरुणांची। त्यांच्या आयुष्यातलं प्रेम साधं नसून त्यात आसक्ती आहे, वेडेपणा आहे आणि कधी कधी आत्मविश्वासनाचं सूक्ष्म बीजही। कबीर सिंग, तमाशा, डिअर कॉम्रेड, इश्क सारख्या लवेबल मॅडनेस सिनेमांप्रमाणे या सिनेमातही प्रेम जितकं मोहक आहे तितकंच अतिरेकात जाऊन अस्वस्थ करणारा आहे। दिग्दर्शक गौरव पत्की यांनी जाणीवपूर्वक कथा आणि पटकथेत काही धागेदोरे गहाळ ठेवले आहेत। संवाद, कृती, प्रसंग हे सगळं कधी अर्धवट विस्कळीत वाटतं। कदाचित हा प्रयोग पात्रांच्या अव्यवस्थित जगण्याचा आरसा असावा, पण या प्रयोगामुळे प्रेक्षक दमतो। स्क्रीनवर सतत काहीतरी अपूर्ण न सुटलेलं दिसतं आणि प्रेक्षकांच्या डोक्यात प्रश्नांची गर्दी होते। लेखक दिग्दर्शकानं हे सगळं ॲथलेटिक लिबर्टी म्हणून हाताळलं असावं, पण या सततच्या धूर्ततेमुळे भावनिक जोड तुटतो। प्रेक्षकांच्या मनात कथेला पुढे काय दिशा मिळणार हा प्रश्न अनुत्तरित राहतो। नात्यांच्या गुंतागुंतीत चित्रण करताना जिथे खोलवर शिरायला हवं होतं तिथे उलट पृष्ठभागावर घसरतो। परिणामी उत्कंठा वाढण्याऐवजी कंटाळा वाटतो। कॉलेजमध्ये अगदी फिल्मी स्टाईल नायक नायिकेची भेट होते। पहिल्या भेटीत प्रेमाला पालवी फुटते। मैत्री, प्रेम, आकर्षण सगळं काही होऊन ते सिनेमाच्या सुरुवातीला असलेल्या पहिल्या गाण्यातच टिपलं जाते। चुटकीसरशी ते एकमेकांच्या प्रेमात पडतात, किंबहुना प्रेमात आखंड बुडतात। यात काहीसं ठेराव अपेक्षित होता, जेणेकरून प्रेक्षकांना त्यांच्या प्रेमाची खरी बोली आणि प्रामाणिकपणा समजून घेता आला असता। अमर आणि प्राची यांच्या विविध पातळीवर सामाजिक, आर्थिक, वैचारिक भावनिक दरी आहे, जी पटकथाकारांना हुशारीनं पडद्यावर दर्शवली आहे। या दरीमुळे येणारा दुरावा आणि एकमेकांना गृहीत धरण्याची सवय त्यांच्या नात्याला अतूट पोखरत जाते। एकीकडे ते आधारमुक्तवादी, वैयक्तिक स्वातंत्र्यावर विश्वास ठेवणारे दिसतात, तर दुसऱ्या क्षणी संकुचित होऊन समोरच्याला न समजून घेता टोकाची भूमिका घेतात। हाच दोघांचा स्वभावगुण सिनेमाच्या नावात दडला आहे, तितकाच तो पडद्यावर विरोधाभास दर्शवणाराही आहे। भावनेच्या भरात प्रीतीच्या हातून काही गोष्टी घडतात आणि अमर त्याला प्रत्युत्तर म्हणून कबीर सिंग सारखा तिच्या अंगावर धावून जातो। भावनिक अस्थिरता आणि सद्सद विवेकबुद्धीचा अभाव दोन्ही व्यक्तिरेखांमध्ये आढळतो। म्हणूनच त्याचं वागणं हे प्रभावाच्या विरुद्ध पुढे सिनेमाची कथा अशी वळण घेते की हे तुम्हाला सिनेमा पाहिल्यावरच समजेल। अभिनयाच्या बाबतीत ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे या दोघांनीही पुन्हा एकदा सिद्ध केलं की ते आजच्या मराठी सिनेसृष्टीतील आश्वासक कलाकार आहेत। ललितने साकारलेला अमर हा पात्राच्या आतला कल्लोळ इतक्या बारकाईने दाखवतो की त्याच्या डोळ्यातील अस्वस्थता प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोचते। कधी कधी अचानक उसळणारा राग, कधी प्रेमातलं अतिरेकी ओलावा, तर कधी असहाय्यता, हे सगळं तो अत्यंत नैसर्गिकपणे साकारतोय। दुसरीकडे ऋता दुर्गुळेने साकारलेली प्राची ही वेगळ्याच पातळीवर उभारली जाते। लेखकांना दिलेल्या तिच्या व्यक्तिमत्वात गोंधळ आहे, पण त्यात एक खोलवर रुजलेली निरागसताही आहे। नाता हरवण्याच्या भीतीतही प्रेमावरचा विश्वास टिकवणारी तिची छबी पाहताना प्रेक्षकाला आपल्या आयुष्यातील एकदा क्षण आठवल्याशिवाय राहत नाही। ललित आणि ऋता या दोघांमधील केमिस्ट्री स्क्रीनवर खरी दाखवली आहे। संवादापेक्षा त्यांचे डोळे खूप जास्त बोलत आहेत। तथापि या उत्तम अभिनयाच्या पायावर उभारलेलं दिग्दर्शन कुठेतरी अडखळतंय। दिग्दर्शक गौरव पत्की यांचा दृष्टिकोन नक्कीच वेगळा आहे। कथा सरळसोट मांडण्यापेक्षा तिला गूढ आणि प्रतिकात्मक बनवण्याचा त्यांचा प्रयत्न जाणवतो, पण या प्रतीकांमध्ये अतिरेकी झाल्यामुळे चित्रपट कधी तुटक भासतोय। कधी काही दृश्य इतकी लांबट किंवा गूढ वाटतात की प्रेक्षकांची भावनिक गुंतवणूक तुटते। आरपार या शीर्षकाला खरं ठरवत सिनेमा खरंच दोन टोकावर उभा आहे। एका बाजूला उत्कट अभिनय आणि प्रेमाच्या वेडेपणाचं वास्तवदर्शी चित्र, तर दुसऱ्या बाजूला गोंधळलेली पटकथा, अपूर्ण संवाद आणि दिग्दर्शकीय अपरिपक्वता। एकंदरीत पाहता आरपार हा सिनेमा म्हणजेच भावनांचा झंझावात आहे।
तो काहींना अंतर्बाह्य हेलावून सोडतोय तर काहींच्या डोक्यात ठिणगी सोडतोय। प्रेमाच्या तीव्रतेत हरवणाऱ्यांसाठी हा अनुभव मोहक असेल, पण स्पष्ट कथानकाची अपेक्षा करणाऱ्यांसाठी हे रडणाऱ्यांसाठी हे गूढ आहे, थकवणारा कोडं ठरू शकतं। म्हणूनच आरपार हा सिनेमा आवडणं न आवडणं हे पूर्णपणे प्रेक्षकांच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे। प्रेमात भांडण असतं, तक्रारी असतात, पण त्यातच एकमेकांशिवाय जगू न शकण्यासाठी जाणीवही असते। अमर आणि प्राचीची कथा हेच वास्तव दाखवते।